पुढचा प्रश्न आहे एकनिष्ठ ग्राफिक्स. तर त्याचा प्रश्न आहे, फोटोशॉपचा डुप्लिकेट फोटोपिया असेल तर सर्वजण फोटोपिया का यूज करत नाहीत? तर मित्रा, असं आहे की तुझ्या प्रश्नातच उत्तर आहे, फोटोशॉपचं डुप्लिकेट आहे फोटोपिया, म्हणूनच ते यूज करत नाही. काय कसं आहे, फोटोशॉप हे मेन सॉफ्टवेअर आहे, याच्यावरती बऱ्याच गोष्टी होतात. एकतर आता एआयचे एवढे सगळे टूल्स फोटोशॉपवरती आलेले आहेत. त्याच्यानंतर फोटोपिया हे वेब ॲप आहे. आता मी तुम्हाला दाखवतो लगेच इथेच. आता जर मी आता फोटोपियावरती आहे, आता इथे बघा, इथे एक तर सारख्या बाजूला एक ऍड्स येत आहेत. ठीक आहे, हे एक अनाईंग गोष्ट आहे. त्याच्यानंतर जर मी इथे टूल्स बघितले तर इथे लिमिटेड टूल्स आहे. त्याच्यानंतर मी इथे जर ब्लेंडिंग ऑप्शन्स मध्ये गेलो, इथे सुद्धा बघाल ब्लेंडिंग ऑप्शन्स आहेत, पण तो जो युजर इंटरफेस असतो किंवा एक आपण म्हणतो ना ओरिजिनल वाला फील ह्याच्यावरती येत नाही. काम चलावू किंवा फोटोशॉप काम करत नाहीये, पटकन अर्जंटमध्ये मला कुठेतरी द्यायचं आहे, समोरचा जो कोणी आहे त्याच्याकडे फोटोशॉप नाहीये, त्याला तुम्ही पटकन फोटोशॉपच्या ऐवजी फोटोपिया वापर आणि त्याच्यावरती थोडंफार एक एडिट करून दे, असं काहीतरी म्हणू शकता. आपण स्वतःला पण विचारलं पाहिजे, मी का फोटोशॉप सारखं वापरतो आणि फोटोपिया का वापरत नाहीये, जर फोटोपिया त्याचं डुप्लिकेट आहे. तेच उत्तर आहे की फोटोपिया हे डुप्लिकेट आहे त्याचं.